कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं. टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले स्वयंपाकी. कोल्हापूर येथे भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीजींचा साधेपणा आपल्यापैकी सर्वांनीच बघितला आहे. त्यांच्या साधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज दिनांक 5 पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार असून आज दिनांक 5 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी वाशिमच्या तर राहुल गांधी कोल्हापूरमध्ये आहेत. राहुल गांधीजींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी न जाता उचगावातील टेम्पो चालक आणि काँग्रेस कार्यकर्ता असलेल्या अजित संदे यांच्या घरी गेले. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी सुमारे 45 मिनिटे गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर संबंधित कुटुंबियांसाठी स्वतःच्या हाताने मराठमोळे पदार्थ बनवून खाऊ घातले. राहुल गांधींच्या भेटीनंतर आपल्याला अत्यानंद झाल्याचे संदे यांनी सांगितले. तर त्यांच्या पत्नीने सांगितले की राहुल गांधींनी आमच्या घरी भेट दिली. यात आनंद तर आहेच, पण सर्वाधिक आनंद त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले पदार्थ आम्हाला खाऊ घातले आणि स्वतः देखील खाल्ले. राहुल गांधींनी काय बनवले असे विचारले असता संदे यांच्या पत्नीने सांगितले की त्यांनी वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि कांद्याची पात बनवली. हे सर्व बनवताना आमच्या किचनचा संपूर्ण ताबा राहुल गांधीजी यांच्याच हातात होता, असे त्या म्हणाल्या. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाणसह मधु धनवडे, कोल्हापूर.